24 तास ग्रामीण न्यूज, ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या। सिंदखेड पोलिसांचा गुटखा तस्करांना दणका, कारसह 7,40,000चा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा। नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या अवैध धंदे विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सारखणी वनोपज तपासणी नाक्याजवळ प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारी एक कार पकडण्यात आली असून वाहनासह एकूण 7,40,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यात विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू किंमत 1,40,700 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार AMH 29 CR 0155 किंमत 6 लाख रुपये असा एकूण 7,40,700 रुपयाचा साठा जप्त करण्यात आला। आरोपी प्रफुल्ल भालचंद्र येन्नावार वय 38 राहणार लक्ष्मीनगर पुसद आणि आरोपी निवृत्ती धर्माजी अल्लडवार वय 49 राहणार सुभाष वार्ड पुसद जी यवतमाळ यांच्यावर सिंदखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरन 93/2026 ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार आकाश सावंत, कदम वानखेडे व होमगार्ड पथकाने केली। प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या अवैध विक्री किंवा वाहतुकीची माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे। आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता 24 तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।